तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा कधी? करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापालिका आयुक्तांना सवाल। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। कोल्हापूर महानगरपालिका उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेतली। कार्यवाही करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले। उचगाव व महानगरपालिका हद्दीचा निकाल सर्वोच्च न्यायालय यांनी महानगरपालिकेच्या बाजूने दिला असल्याने त्या आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे बंधनकारक असून बेकायदेशीर बांधकामांना जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखत पारदर्शकपणे सर्व अतिक्रमणे पाडली पाहिजेत। करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही कोल्हापूरचे आयुक्त महानगरपालिकेचे त्यांना एक निवेदन दिलं। जो तावडे हॉटेल उंचगावच्या आणि महानगरपालिकेचा जो वाद होता तावडे हॉटेलचा, तो परवा सर्वोच्च न्यायालयानं ती जागा महानगरपालिकेशी जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्या भागातील जी काही बेकायदेशीर बांधकाम झालं ती पाडावं म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो। आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते 100% आम्ही त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी ती याचिका चालू होती त्यावेळी आपला एक कार्यकर्ता त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये होता। त्यामुळे आयुक्त साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर पारदर्शकपणाने कारवाई नाही केली तर आम्ही आपल्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात परत दाद मागणार आणि तिथं जी काही बेकायदेशीर बांधकाम झाल्यात ती पडत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार अशा पद्धतीने आयुक्त साहेबांना पण आम्ही। यावेळी शहर प्रमुख मंजित माने, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दीपक अंकल, दीपक धिंग, रामराव पाटील, अजित चव्हाण, बाबूराव पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।